बीडच्या नांदूर हवेलीत पुरात अडकलेल्या 18 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। नांदूर हवेली आणि परिसरात सिंदफणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात तब्बल 36 लोक अडकल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि आमदार विजयसिंह पंडित यांनी दिली होती। काल दुपारपासूनच आमदार विजयसिंह पंडित नांदूर हवेली गावातच होते। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून। अशोक, नांदूर हवेलीत 18 जणांना रेस्क्यू करण्यात आले, आणखी काही लोक त्या ठिकाणी अडकले आहेत का आणि बीड मधली आत्ताची रेस्क्यू ऑपरेशनची स्थिती काय? नक्कीच श्रुती, नांदूर हवेली जे गाव आहे बीड तालुक्यातलं त्या ठिकाणाहून जाणारी ही सिंदफणा नदी आहे आणि सिंदफणा नदीच्या जवळपास 1 किलोमीटर अंतरापर्यंत पाण्याचा जो फ्लो आहे तो पाहायला मिळतोय। काल मोठ्या प्रमाणात पूर स्थिती निर्माण झालेली होती आणि यामध्ये तब्बल 36 लोक अडकलेले होते। या संदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पाहणी केली आणि रात्री एनडीआरएफची टीम जी होती ती दाखल झाली। यानंतर 18 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि इतर जे लोक होते त्यांना देखील पाण्याचा फ्लो कमी झाल्याच्या नंतर गावकऱ्यांनी आणि या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। आणखी याच गावाच्या बाजूला असलेल्या पिंपळगाव परिसरामध्ये 12 लोक अडकून पडल्याची माहिती आहे, मात्र ते उंचीवरती असल्यामुळे ते अद्यापर्यंत सुखरूप आहेत। मात्र त्यांच्यापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवण्यासाठी या ठिकाणच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आता प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि एकूण आतापर्यंत 18 लोकांना जरी सुखरूप बाहेर काढलेलं असलं तरी माजलगावमध्ये सुद्धा एक गरोदर महिला पाण्याच्या पुरामध्ये अडकून पडलेली होती। तिलाही आताच काही वेळापूर्वी एनडीआरएफच्या एका तुकडीनं जाऊन सुखरूप बाहेर काढलेलं आहे, तिला रुग्णालयात दाखल केलंय। मात्र सध्या बीड जिल्ह्यात सिंदफणा नदी, गोदावरी आणि मांजरा या तीनही नद्यांच्या आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। सध्या जर आपण या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर नांदूर हवेली परिसरामध्ये शेती पिकं देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत। ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। कपाशी असेल, ऊस असेल, पूर्णपणे शेती अनेक ठिकाणी खरडून गेले, वाहून गेले। यामुळे हजारो हेक्टर शेतीचं जे आहे ते नुकसान सध्या बीडच्या या संपूर्ण परिसरामध्ये झाल्याचं पाहायला मिळतंय। तर अनेक लोक जे आहेत ते अडकून पडलेत आणि प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहूच। तूर्तास धन्यवाद।